ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. मयूर कुलकर्णी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. नरजन्म सार्थक करून घेण्याचे उत्तम साधन म्हणजे भगवंताची भक्ती करणे हा एक साधा उपाय आहे. भक्ती हा कल्याणाचा, ईश्वर कृपा प्राप्तीचा साधा सुलभ असा उपाय आहे. अल्पसेवा आणि अधिकस्य अधिकम फलम ही संधी आपल्याला दर 3 वर्षांनी येणाऱ्या अधिक मासाच्या निमित्ताने मिळत असते. हा अधिक मास 17 मे 2026 रोजी सुरू होत आहे. त्यानिमित्ताने अधिक मास महात्म्याचे 31 अध्याय आपण मराठी अनुवादासह बघणार आहोत. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री अधिक मास महात्म्य अध्याय 5. श्री गणेशाय नमः. पहिले वंदन श्री गणरायाला, दुसरे देवी श्री शारदेला, तिसरे वंदन सद्गुरुदेवाला. करीतो कार्य आरंभी, नमनात आहे दिव्य शक्ती, आशीर्वाद ही त्याची प्राप्ती. फुकाचा जरी नमस्कार त्याप्रती, आशीर्वाद तो लाखाचा. नमनाने येते विनम्रता, नमनाने भाग्य येते हाता. विनया सवेते लीनता, येता करता नमस्कार. असो आता ते मागील कथन, कथासूत्र हाती धरून पुढे चालवते निवेदन त्या अधिक मासाचे. पांडवासी सांगे सखा श्रीहरी, अधिक मास येऊन वैकुंठ नगरी. कथा आपली कथन करी, नारायणासी ते धवा. दुःखाचा येता गहिवर, मूर्छित झाले कलेवर. पडला विकल धरणीवर, मलमास हरिपुढे. नारद सांगती नारायणासी, कथिले कृष्णे पांडवांसी. तेच मी तुम्हासी सांगतो आता ऐकावे. श्रीकृष्ण सांगे त्या पांडवा, श्रीहरीने जाणिले त्याच्या भावा. सत्वर दिदला त्याने बोलावा, आपुल्या गरुड सेवका. स्वामी आज्ञा मिळता जणी, गरुड आला तेथे धावणे. विनय वंदे हरिचरणी, पुसे अज्ञाती काय. हरी सांगती त्या गरुडास, घाल वारा या प्राण्यास. सावध सत्वर करी त्यास, मूर्छा त्यासी आली रे. अतिव दुःखे जीव ग्रासला, निराधाराची बोच मनाला. तो मजसी शरण आला, आहे भावया उद्धार. आज्ञा होता ती गरुडासी, तो हलके झलवणी निज पंखासी. शीतल वारा घाली त्यासी, सावध ते करावया. शीतल वारा अंगी पडता, सुखावला झणी तो चित्ता. नेत्र उघडून पाहो आता, सन्मुख पाहे गरुडास. अधिक मास पुसे गरुडास, वारा का घालतोस. वारा नको रे या दिनास, हवा चरणी आसरा. चरणी आसरा हाची खरा, मला हवा रे कमलावरा. हातात पुरता वारा काय सांग कामासी. देवा नको करू उपेक्षा, देऊ नको रे मजला शिक्षा. आता पुरे झाली परीक्षा माझ्या अपार धैर्याची. ऐसा विलाप मलमास, दुःखाने करता त्यास. काय बोलले ऋषिकेश, ऐका ध्यान देऊनी. अरे तू आला मला शरण, मीच करीन तुझे उद्धरण. परी त्यासाठी योग्य स्थान आणि युक्त व्यक्ती शोधू दे. कारण कुणाचे कार्य कोणी करायचे ह्याची असे लेखणी. केले असे ती ब्रह्मदेवानी, त्याला मी काय करू. मग विचार करून श्रीहरी त्यास म्हणे, उठ झडकरी. चल जाऊ आता सत्वरी आपण त्या गोलोका. मग आज्ञा पिले गरुडासी, घेऊन चल आम्हा दोघांसी. जाऊ सत्वर गोलोकासी, त्याच्या उद्धाराकारणी. मग घेऊन त्या उभयतांस गरुड करी उड्डाणास. वेगे लक्ष्मी गोलोकास, चालला पवन वेगाने. नारद म्हणती नारायणासी, काय कारण जाणे गोलोकासी. का नेले अधिक मासासी, कोण स्वामी तयाचा. तव नारायण ऋषी त्या ब्रह्मपुत्रासी, म्हणती त्रिलोक असता अवकाशासी. वैकुंठ शिव गोलोकासी, स्वामी त्याचा श्रीकृष्ण. तो श्री पुरुषोत्तम भगवान. गोलोकी त्याचे असे निकेतन, रूप त्याचे शोभायमान. श्यामल सुंदर साजिरे, त्या लोकांचा तोचे स्वामी. तेथ नाही काही कमी, सर्व सौख्य सुखधामी. लोक सर्व आनंदी, श्यामल सुंदर तनु साजिरी. अंगी वस्त्रे ती भरजरी, मोरपिसांचा मुकुट शिरी. हरी सावळा मनमोही, त्या रूपाचे आकर्षण. लागले गोप गोपिका जान, तेने गोकुळ वृंदावन. केले वेडे प्रेमाने, त्या सावळ्यावरती प्रीती. नर नारी भाविक करती, रूप त्याचे चित्ती धरती. रात्रंदिन चित्तात, तोचे स्वयं पुराण पुरुष. तो सर्वात्मा, तो सर्वेश, तो ईशाचाही ईश. विश्वचालक परमात्मा, तो सर्वांचा सूत्रधार. निराधारांचा तो आधार, तोच सर्वांचा तारणहार. माता पिता रक्षिता, त्याची वस्ती त्या गोलोकाप्रती. म्हणून त्या अधिक मासाप्रती आणि ती ते जगजेठी. कृष्ण भेटी कारणे, ज्या लोके आणिला मलमास. त्या लोकाचे महत्व विशेष. नारदा ऐक देऊन या चित्तास, म्हणती नारायण ऋषी. भगवंताची ती योगशक्ती, आधारविन होय पेलती. त्या गोलोकाची नित्यस्थिती, आनंदरूप ती थोर. आदी व्याधी जरा मरण,
या सनथारा नसे जान, या लोकीचे लोकभाग्यवान सुखानंदास भोगती. या गोलोकाच्या अधोभागास आणिक त्याच्या तो अंगास, वैकुंठाने शिवलोक खास आहेत पहा वसलेले. वैकुंठ नगरीचे वैष्णवजन आराधिते विष्णू भगवान, शिवलोकीचे शैवजान भजती सदाशिवास. वैकुंठ असे ते गोलाकार, 1,000,000 त्याचा विस्तार. तेथील वैष्णव महावीर पितांबर धारिते, येथील स्त्रिया आणि पुरुष भजती एका केशवास. तोच त्यांचा परमेश मायबाप बंधू सखा. गोलोकाच्या वामभागीचा शिवलोक तो शैवांचा, भक्त समुदाय तेथे शिवांचा नित्य ध्याती महेश्वरा. विष्णू लोकात रमती वैष्णवजन, शिवलोकी रमती शैवजन. गोलोकी ते गोपालजन नांदती सुखानंदाने. नारायणाचा तो वैकुंठ लोक, शिवभक्तांना प्रिय शिवलोक. कृष्ण भक्तांना तो गोलोक लाभतसे भाग्याने. गोलोकीचा तो स्वामी सावळा, शोभतसे घननिळा सावळा. कंठी त्याच्या कौस्तुभमाळा, शेलाजरीचा अंगावर. तो स्वयंभू आणि स्वतंत्र, सर्वाहून तो असे पवित्र. मूळ एक परी सर्वत्र, चराचरी त्या भरला असे. तो स्वतः जरी निरीक्षक, पूर्वी भक्त इच्छा कौतुक. भक्तांसी दे भक्ती भातुक, बांधून या पदरास. स्वामी तो सर्व जगताचा, गुणरहित निधी गुणांचा. प्राणसखा तो भक्तांचा, तारक भव सागरी. त्या श्रीकृष्ण पदी लागला, अनेक नाही जो उद्धरला. असा कोणीही नाही भला, ख्याती त्याची ती ऐसी. तो ज्याला म्हणे आपला, त्याचा जगी उद्धार झाला. त्यानेच असंख्य स्त्रिया बला, उद्धरिले पापीजन. जयाचा कैवारी श्रीहरी, त्याचे दुःख होय दुरी. म्हणून त्या मलमासा श्रीहरी, आणि ते झाले गोलोका. तव उत्कंठा नारदमणी, कैसी झाली त्याची उद्धरणी. ती ऐका या कथा श्रवणी, आसुसला भक्त तो. आता पुढे श्री यदुनाथ कैसे शांतविल त्याचे चित्त, ते 6व्या अध्यायात आपण साध्यंत ऐकूया. हा बृहन्नारदीय पुराणीचा 5वा अध्याय गोलोक गमनाचा पूर्ण झाला. अधिक महात्म्याचा असे पुराण संमत, अरुण विनवणी करी खास स्वीकारा प्राकृत रचनेस. 5वा अध्याय हरी चरणास प्रेमभावे समर्पितो. ओम नमो भगवते वासुदेवाय. या अध्यायात मलमासाचे गोलोकी गमन झालेले आहे. इकडे पांडवांना वैकुंठात आलेल्या मलमासाचे पुढे काय झाले ते ऐकण्याची मोठी उत्कंठा लागली होती. मग कृष्ण त्यांना सांगू लागला की श्रीहरीने त्यांच्या मनातला तो शरणागत भाव जाणला, त्यांचे नेमके दुःख जाणले आणि त्याने गरुडास बोलावून घेतले. त्यास त्या दुःखाने मूर्छित होऊन पडलेल्या मलमासास वारा घाल आणि सावध कर असे सांगितले. ती प्रभूंची आज्ञाशीर सावंद्य माणिक गरुडाने हलके हलके त्यास आपल्या पंखांनी वारा घालून सावध केला. त्याने ते तसे गरुडास आपल्याला वारा घालताना पाहिले आणि तो म्हणाला, बा भक्त राजा, अरे तू माझ्यासाठी हे कष्ट का घेतोस? मला ह्या वाऱ्याची गरज नाही, तर या श्रीहरीच्या चरणी आसरा मिळण्याची अपेक्षा आहे. देवा, अरे तू माझी उपेक्षा करू नकोस, उगाच माझ्या धैर्याची आणखी परीक्षा पाहू नकोस. तेव्हा रमावर त्यास म्हणाले, बा अधिक मासा, अरे तू मला शरण आला आहेस ना, मग काळजी सोड, मीच तुझा उद्धार करीन. असे म्हणून श्रीहरींनी थोडा विचार केला. मग त्यांनी गरुडास आज्ञा केली की बा गरुड राजा, तू आम्हा दोघांना सोबत घे आणि त्वरित त्या गोलोकांच्या दिशेने उड्डाण कर पाहू. तेव्हा गरुडाने त्या आज्ञेचे पालन करीत त्या दोघांना सोबत घेतले आणि गोलोकाकडे प्रस्थान केले. तेव्हा पांडवांनी हा गोलोक कोणाचा, तिथे श्रीहरींनी त्या मलमासास का नेले, असा प्रश्न विचारला. त्याचे उत्तर देताना श्रीकृष्ण म्हणाला की हे कुंती पुत्रांनो, आधी मी तुम्हा ज्या गोलोकात श्रीहरी त्या मलमासास घेऊन गेले त्या गोलोकाची माहिती देतो. या अवकाशात वैकुंठ, शिव, गोलोक असे 3 लोक आहेत. त्या गोलोकाचा स्वामी हा भगवान पुरुषोत्तम आहे. गोलोक हे त्या पुरुषोत्तमाचे निवासस्थान असून ते अत्यंत वैभव संपन्न आहे. तिथे कशाचीच कमतरता नाही. त्या लोकांचा स्वामी जो पुरुषोत्तम हा असून तोच विश्वचालक परमात्मा, तोच सर्वांचा मातापिता आणि त्राताही आहे. त्या भगवंताच्या योगशक्तीनेच आधाराविना गोलोक अवकाशात पेरून धरला आहे. तो लोक आनंदरूप असून तिथे व्याधी, जरामरण या स्थारा नाही. या गोलोकाच्या खालच्या भागात वैकुंठ आणि शिवलोक आहेत. वैकुंठ नगरीचे वैष्णवजन हे विष्णू भगवान यांची आराधना करतात, तर शिवलोकीचे शैवलोक हे सदाशिवास भजतात. वैकुंठ हे गोलाकार असून त्याचा विस्तार हा 1,000,000 इतका आहे. तेथील वैष्णव एका केशवास भजतात. गोलोकाच्या डाव्या भागास शिवलोक आहे.
येथील भक्त समुदाय नित्य महेश्वराचे ध्यान करतात. त्या गोलोकाचा स्वामी श्री पुरुषोत्तम हा ज्याला आपला म्हणतो, माझा म्हणून जवळ घेतो, त्याचा या जगात नक्कीच उद्धार होतो. त्यानेच असंख्य स्त्रिया, अबला, पतित यांचा उद्धार केला आहे. इथे बृहन्नारदीय पुराणेचा अधिक मासाचा गोलोक गमनाचा हा 5वा अध्याय पूर्ण होतो. ओम नमो भगवते वासुदेवाय.